सोलापूर शहरामध्ये सालाबादाप्रमाणे 7 रस्ता परिसरातील जक्कलमळा या भागात असणाऱ्या शंकर महाराज मंदिरामध्ये शंकर महाराज यांचा 79वा समाधी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। मागील 7 दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन या मंदिरामध्ये करण्यात आल्याची माहिती मंदिरचे रुपेश जक्कल यांनी दिली। या प्रसंगी मंदिरात 1500 किलो फुलांनी सजवण्यात आले होते। तसेच येथे येणाऱ्या जवळपास 20,000 भाविकांना महाप्रसादाची सोय मंदिराच्या वतीने करण्यात आली होती। शंकर महाराजांचे वास्तव्य या भागात असल्याने सालाबादाप्रमाणे दर्शनासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती यावेळी देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे। शंकर महाराज की जय या घोषणेने जक्कलमळा परिसरातील मंदिर दुमदुमून गेला होता। मी रुपेश जक्कल, सोलापूर येथे 7 रस्ता येथे जक्कलमळा शंकर महाराजांचं स्थान होतं आणि शंकर महाराजांचं वास्तव्य होतं। आज या ठिकाणी 79वा समाधी सोहळा आम्ही साजरा करत आहे। 1500 किलोचा फुलाचा आरास आणि महाप्रसादाचं वाटप होत आहे आणि महाराजांचं वास्तव्य असल्यामुळं गेले आम्ही 25 वर्षापासून हे आमचं कार्य चालू आहे आणि 20,000 लोक इथं प्रसाद दिवसभरात हे करतात आणि आमचं जय भवानी नवरात्र योग मंडळ आणि शंकर महाराज प्रतिष्ठान आणि आमच्या जक्कल परिवाराकडनं आम्ही हा सोहळा साजरा करतो आहे आणि गेले 5 दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे या कामात झटत आहे आणि आज ह्याची सप्ताहाची समाप्ती होत आहे आणि 7 दिवस आम्ही व्यवस्थित सप्ताह केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे गायन, भारूड, तुमचं संगीत केलेलं आहे, महाप्रसाद झालेला आहे, फुलाची आरास झालेली आहे प्रत्येक 6 दिवसाला। काय आज फुलाची आरास झालेली आहे, व्यवस्थित सप्ताह पार पडतो आहे। सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले मंदिरात? आज सकाळी लघुरुद्र झालेला आहे, महाआरती झालेली आहे, आता महाप्रसाद आहे, त्याच्यानंतर पोथी वाचन आहे 3 ते 6, त्याच्यानंतर भजन आहे 8 ते 10, त्याच्यानंतर उटीचा कार्यक्रम असतो, त्यानंतर उद्या पहाटे पालखीनंतर तुमचं दहीहंडी असते आणि त्यानंतर समाप्ती होते। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।